In the previous lecture, we have seen or we have started the human nervous system. ओके आणि सुरुवातीलाच आपण सांगितलं होतं की ह्युमन नर्वस सिस्टीम जी आहे त्याच्यामध्ये 3 सबसिस्टीम्स आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमस नर्वस सिस्टीम. आणि या सगळ्याचा आपण स्टडी करणार आहोत. त्यापैकी आपण पहिला जो भाग घेतलेला होता तो म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम. आणि मागच्या लेक्चरला आपण त्यामधील सेंट्रल नर्वस सिस्टीममधील जे काही इंट्रोडक्टरी पार्ट आहेत म्हणजेच मेनिंग्स, त्याच्यामध्ये ड्युरा मॅटर असेल, अरकनॉइड मॅटर असेल किंवा पाय मॅटर असेल ते आपण बघितलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे CSF म्हणजे काय, ते कुठं असतं, त्याचं फंक्शन काय आहे बॉडीमध्ये ते आपण बघितलेलं आहे. आणि या लेक्चरपासून आपण ह्युमन ब्रेनचा स्टडी करणार आहे. ओके, द ह्युमन ब्रेन इज अबाउट 1300 to 1400 gram in weight, or it is 1300 to 1500 cc in volume. म्हणजे बघा, ह्युमन ब्रेन जो आहे तो 1300 ते 1400 ग्रॅम वजनाला असतो. ओके, आणि त्याचं व्हॉल्यूम जे आहे ते 1300 ते 1500 cc पर्यंतच असतं. सो ह्युमन ब्रेनचं वेट तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, द स्टडी ऑफ ऑल aspects of the brain is called as encephalology. Okay, question may be asked in the exam. The study of all aspects of brain is called as dash dash. So the answer is encephalology. ब्रेनच्या स्टडीला एन्सेफॅलॉलॉजी असे म्हणतात. आता आपण याच्यामध्ये काय बघणार आहे ह्युमन ब्रेनमध्ये, की त्याचं डिवायडेशन कसं झालेलं आहे, त्याचे स्ट्रक्चर कसं डिवाईड झालेलं आहे ते आपण पहिल्यांदा बघणार आहे. द ह्युमन ब्रेन इज मेनली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स. बघा, ह्युमनचा जो ब्रेन आहे तो मेनली 3 पार्ट्समध्ये डिवाईड झालेला आहे. फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. ओके, हे 3 मेन पार्ट्स आहेत ब्रेनचे. ओके, आता तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला एक चार्ट दिसतोय, तो आहे ब्रेनचा चार्ट आहे. म्हणजे ब्रेनचं डिवायडेशन कसं झालेलं आहे, किती भागांमध्ये झालेलं आहे हे तुम्हाला या चार्टच्या माध्यमातून समजणार आहे. ओके, आणि हा चार्ट तुम्ही जरा व्यवस्थित जर बघितला तर याच्यातच तुम्हाला ह्युमन ब्रेनचं सगळं डिस्क्रिप्शन लक्षात येईल. काय आहे बघा इथं, ब्रेन इज मेनली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, दॅट इज forebrain, midbrain and hindbrain. Forebrain is also called as prosencephalon. Midbrain is also called as mesencephalon and hindbrain is also called as rhombencephalon. आता इथं बघा, फोरब्रेन परत डिवाइड झालेला आहे. फोरब्रेनमध्ये सुद्धा किती पार्ट आहेत, 3 पार्ट आहेत. कुठला आहेत, रायनेन्सेफॅलॉन, टेलेन्सेफॅलॉन आणि डायन्सेफॅलॉन. आता रायनेन्सेफॅलॉनमध्ये कुठला पार्ट आहे तर ऑलफॅक्टरी लोब्स आहेत, रिड्युस्ड ऑलफॅक्टरी लोब्स. फोरब्रेनमध्ये कुठले कुठले पार्ट आहेत बघा, पहिला आहे ऑलफॅक्टरी लोब्स, 2 असतात. ओके, आता दुसरा आहे टेलेन्सेफॅलॉन की ज्याच्यामध्ये काय येतात, सेरेब्रम. सेरेब्रम हा दुसरा पार्ट आहे. इट इज डिवायडेड इनकम्प्लिटली इंटू 2 सेरेब्रल हेमिस्फेअर्स. आता त्याच्यामध्ये सेरेब्रल हेमिस्फेअर्स असतात, ते आपण त्याचा स्टडी करताना डिटेलमध्ये बघणार आहोत. आणि तिसरा जो पार्ट आहे फोरब्रेनचा दॅट इज कॉल्ड ॲज डायन्सेफॅलॉन की ज्याच्यामध्ये इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस एवढे भाग येतात. म्हणजे फोरब्रेन बघा किती मोठा आहे की ज्याच्यामध्ये मेजरली 3 पार्ट आहेत, ऑलफॅक्टरी लोब्स, सेरेब्रम आणि डायन्सेफॅलॉन की ज्याच्यामध्ये इपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस येतं. हे झालं फोरब्रेनचं डिवायडेशन. त्याच्यानंतर दुसरा पार्ट आहे मिड ब्रेन किंवा त्याला म्हणतात मेजेनसेफॅलॉन. आता हा मेजेनसेफॅलॉन 2 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे. सेरेब्रल पेडेंकल्स और क्रुरा सेरेब्राय म्हणतात त्याला. ओके, मिड ब्रेनचा पहिला पार्ट आहे
क्रुरा सेरेब्राय आणि दुसरा पार्ट आहे कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनम. हे 2 पार्ट आहेत मिड ब्रेनचे. हा छोटा आहे मिड ब्रेन ॲज कम्पेअर्ड टू फोर ब्रेन. फोर ब्रेनमध्ये खूपच मोठा आहे आणि त्याचं डिवायडेशनसुद्धा खूप आहे. पण मिड ब्रेन हा 2च पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, क्रुरा सेरेब्राय अँड कॉर्पोरा क्वाड्रिजेमिनम. ओके. आणि याच्यानंतर तिसरा पार्ट आहे तो म्हणजे हाइंड ब्रेन, त्यालाच रोम्बेनसेफॅलॉन असे म्हणतात. ओके. हे सायंटिफिक नेम आहेत, याचे मेडिकल नेम्स म्हणू शकतो आपण हाइंड ब्रेनला. हाइंड ब्रेन हे कॉमन नेम आहे. ओके. आता हाइंड ब्रेन इज ऑल्सो डिवायडेड इंटू 2 पार्ट, दॅट इज रोम्बेनसेफॅलॉन, दॅट इज मेटेनसेफॅलॉन अँड मायलेनसेफॅलॉन. आता मेटेनसेफॅलॉनमध्ये 2 पार्ट आहेत, सेरेबेलम आणि पॉन्स व्हेर्युला. आणि मायलेनसेफॅलॉनमध्ये एकच पार्ट आहे, तो म्हणजे मेडिला ऑब्लांगेटा. ओके. हा झाला हाइंड ब्रेनचं डिवायडेशन. म्हणजे या चार्टवर आपण एकूणच काय सांगू शकतो, म्हणजे सिम्पल लँग्वेजमध्ये जर सांगायला गेलं, ह्युमन ब्रेन इज मेनली डिवायडेड इंटू 3 पार्ट्स, फोर ब्रेन, मिड ब्रेन अँड हाइंड ब्रेन. Again, in forebrain there are mainly 3 regions present. First one is the olfactory lobes, second one is the cerebrum and third one is the diencephalon. आणि या डायन्सेफॅलॉन मध्ये परत 3 पार्ट आहेत, एपिथॅलॅमस, थॅलॅमस आणि हायपोथॅलॅमस. हा झाला फोर ब्रेनचा पार्ट. मिड ब्रेन इज डिवायडेड इंटू, और मिड ब्रेन देर आर 2 parts having 2 parts, that is crura cerebri and corpora quadrigeminum. And hind brain is divided into 2 parts, or they are having 3 parts in the hind brain, cerebellum, pons veruli and medulla oblongata. ओके. हे सिम्पल डिवायडेशन आहे ह्युमन ब्रेनचं. ओके. ज्या त्यावेळी आपण तिचे डायग्राम्स बघणार आहे ह्युमन ब्रेनचे. तुम्ही गुगलवरती जाऊनसुद्धा व्हेरियस व्ह्यूज बघू शकताय ब्रेनचे, म्हणजे प्रत्येक साईडनं तुम्हाला ब्रेन दिसतो जर तुम्ही डायग्राम्स चेक केल्या. ओके. गुगलवरती तर ह्युमन ब्रेन कसा आहे ते आपण 1 by 1 त्या पार्टच्यानुसार बघणारच आहे. पण तुम्ही एक्स्ट्रा गुगलवरती जाऊन ह्युमन ब्रेनच्या डायग्राम्स बघू शकताय, त्याचे पार्ट्स विथ लेबलसुद्धा बघू शकताय, जेणेकरून तुम्हाला ते समजायला सोपं जाईल जे मी सांगतोय ते. ओके. सो असं तुम्ही रिलेट करू शकताय जे मी सांगतोय ते, आणि गुगलवरती डायग्राम बघून तुम्ही अंडरस्टँड करू शकताय. आपण 1 by 1 सगळे पार्ट्स बघणारच आहोत, त्यावेळी तुम्हाला हे सगळे पार्ट्स समजतील. सो आता आपण ह्या ह्युमन ब्रेनचा स्टडी करूया की ज्याच्यामध्ये आता 3ही बघणार आहे आपण, फोर ब्रेन, मिड ब्रेन, हाइंड ब्रेन. पण त्यापैकी आता पहिल्यांदा सुरुवात करूया आपण फोर ब्रेन. ओके. फोर ब्रेनचा स्टडी करूया. चार्ट आपण बघितलेला आहे. फोर ब्रेन मध्ये पार्ट्स आहेत, त्यातले सगळे पार्ट्स आपण इथे स्टडी करणार आहोत. द फोर ब्रेन इज कन्सिस्ट ऑफ ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम अँड डायन्सेफॅलॉन. जसं मी तुम्हाला चार्टमध्ये सांगितलं होतं की फोर ब्रेन कशापासून बनलेला आहे, ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम अँड डायन्सेफॅलॉन. ज्यापैकी पहिला आहे दॅट इज ऑल्फॅक्टरी लोब, त्यालाच आपण रायनेनसेफॅलॉन असे म्हणतो. ओके. चार्टमध्ये सुद्धा सांगितलं होतं की रायनेनसेफॅलॉन, की ज्यालाच ऑल्फॅक्टरी लोब असे म्हणतात. इट इज कवर्ड बाय सेरेब्रम फ्रॉम ऑल साइड्स एक्सेप्ट वेंट्रल साइड. आता बघा, हा जो पार्ट आहे ऑल्फॅक्टरी लोब हा पूर्णपणे कवर केलेला आहे. कोणी कवर केलेला आहे तर सेरेब्रमने. तो आपण पुढे स्टडी करणार आहे सेरेब्रम. ओके. आणि या सेरेब्रमने या ऑल्फॅक्टरी लोबला सगळ्या बाजूने कवर केलेला आहे, फक्त वेंट्रल म्हणजे खालच्या साईडने तो करू शकलेला नाही आहे. म्हणजे तुम्हाला वरून ब्रेनमध्ये ऑल्फॅक्टरी लोब दिसणार नाही आहे सहज, कारण तो पूर्णपणे सेरेब्रमने कवर केलेला असणार. इट इज मच रिड्युस्ड इन द ह्युमन बिईंग. बघा, ऑल्फॅक्टरी लोब हा ह्युमन बिईंगमध्ये खूपच रिड्युस्ड केलेला आहे, म्हणजे कमी आहे. द लोब्स आर कन्सिस्ट ऑफ पेडेंकल अँड ऑल्फॅक्टरी बल्ब.
बघा आता हा जो याचे जे लोब्स आहेत ऑल्फॅक्टरी लोबचे जे लोब्स आहेत ते पेडंकल आणि ऑल्फॅक्टरी बल्बपासून बनलेले आहे. तर हा ऑल्फॅक्टरी लोब आहे पहिला पार्ट की जो रिड्यूस्ड आहे ह्युमन बिईंगमध्ये. तो त्याचे जे लोब्स आहेत ते ऑल्फॅक्टरी बल्ब आणि पेडंकलपासून बनलेले आहेत. आणि हा जो ऑल्फॅक्टरी लोब आहे याला सगळ्या बाजूने सेरेब्रमने कवर केलेला आहे आणि फक्त वेंट्रल साईडला त्याने कवर केलेलं नाही, कारण सेरेब्रम हा वरच्याच फोर ब्रेनमध्येच प्रेझेंट आहे. ओके, हा झाला ऑल्फॅक्टरी लोब पहिला पार्ट. त्याच्यानंतरचा दुसरा जो पार्ट आहे इट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट रिजन ऑफ द ब्रेन, दॅट इज सेरेब्रम, की त्यालाच टेलेनसेफॅलॉन असे म्हणतात. आणि हा ब्रेनमधला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तो का आहे ते आपल्याला समजेलच आता की याचा स्टडी करताना. ओके, सो सेरेब्रम दॅट इज कॉल्ड ॲज टेलेनसेफॅलॉन. इट इज द लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन. बघा हा ब्रेनमधील सगळ्यात मोठा भाग आहे. किती मोठा आहे? अबाउट 85% ऑफ दी टोटल ब्रेन. तुम्ही फक्त विचार करू शकताय की ब्रेन हा 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, फोर ब्रेन, मिड ब्रेन आणि हाइंड ब्रेन. त्यामध्ये सुद्धा फोर ब्रेन अजून 3 पार्टमध्ये डिवाइड झालेला आहे, ऑल्फॅक्टरी लोब, सेरेब्रम आणि तिसरा पार्ट आहे डायन्सेफॅलॉन. आणि त्यामधला जो काही सेरेब्रम आहे तो पूर्ण ब्रेनच्या 85% आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकताय की सेरेब्रम किती मोठा आहे. ओके, त्याचमुळे मी म्हटलं की हा सगळ्यात इम्पॉर्टंट रिजन आहे ब्रेनमधला सेरेब्रम. हे लक्षात ठेवायचं आहे. लार्जेस्ट पार्ट ऑफ द ब्रेन इज द सेरेब्रम, अबाउट 85% ऑफ द टोटल ब्रेन. The cerebrum is divided into right and left cerebral hemisphere by long median deep fissure. आता ही गोष्ट बघण्यासारखी आहे की ते जो सेरेब्रम आहे म्हणजे 85% आहे पूर्ण ब्रेनच्या, तर हा सेरेब्रम हा मेनली 2 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे. ओके, आता 2 भागांमध्ये डिवाइड झाला आहे म्हणजे राईट आणि लेफ्ट ऑब्वियसली असणार आहे. एक भाग राईट साईडला असणार आहे, एक भाग लेफ्ट साईडला असणार आहे. त्याला काय म्हणतात तर सेरेब्रल हेमिस्फेअर. पूर्ण दोन्ही भागांना मिळून सेरेब्रम जरी म्हणत असलो तर सिंगल जो भाग आहे राईट किंवा लेफ्ट त्याला राईट सेरेब्रल हेमिस्फेअर किंवा लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फेअर असे म्हणतात. आणि हे कशामुळे तयार झाले आहेत तर एका फिशरमुळे, मीडियन डीप म्हणजे वरून खालीपर्यंत म्हणजे पूर्ण त्या सेरेब्रमपर्यंत हा फिशर तयार झालेला आहे. एक त्याला आपण म्हणतो ना एक खाच असं म्हणतो, 2 दगडांच्या मध्ये जर जो स्पेस आहे दॅट इज कॉल्ड ॲज अ फिशर. अशा प्रकारचा जो फिशर आहे तो या 2 सेरेब्रल हेमिस्फेअरच्या मध्ये तयार झालेला आहे. These 2 cerebral hemisphere internally connected to each other by thick band of nerve fiber that is called as corpus callosum. आता ही एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. जरी हे दोन्ही सेरेब्रल हेमिस्फेअर वेगवेगळे असले म्हणजे 2 असले राईट आणि लेफ्ट, तरी ते मधून एकमेकांना कनेक्टेड आहेत, इंटरनली कनेक्टेड आहेत. कशाने तर एक नर्व फायबरचा थिक बँड आहे त्याने, आणि त्या नर्व फायबरच्या थिक बँडला म्हणतात कॉर्पस कॅलोसम. हे महत्त्वाचं आहे बघा. सेरेब्रम हा 2 भागांमध्ये डिवाइड झालेला आहे, राईट आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फेअर, त्यांच्यामध्ये फिशर आहे. पण हे 2 सेरेब्रल हेमिस्फेअर एकमेकांना कनेक्टेड आहेत इंटरनली. कशामुळे? एका थिक नर्व फायबरमुळे, आणि त्याला काय म्हणतात तर कॉर्पस कॅलोसम असे म्हणतात. आता सेरेब्रमच्या बाबतीत बघूया. द आउटर सरफेस ऑफ सेरेब्रम इज कॉल्ड ॲज सेरेब्रल कॉर्टेक्स विच इज थिन अँड कंपोज्ड ऑफ ग्रे मॅटर. बघा आता सेरेब्रमचं 2 भागांमध्ये डिवायडेड झालं, आउटर आणि इनर. आणि आपल्याला माहीत आहे आउटर रिजनला आपण म्हणतो कॉर्टेक्स आणि इनर रिजनला आपण म्हणतो मेड्युला. ते आपण किडनीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे. ओके, की आउटर रिजनला कॉर्टेक्स म्हणतो. मग सेरेब्रमचा जो आउटर सरफेस आहे त्याला आपण सेरेब्रल कॉर्टेक्स असे म्हणतो,
आणि हा सेरेब्रल कॉर्टेक्स थिन आहे आणि तो ग्रे मॅटरपासून बनलेला आहे. आता हे ग्रे मॅटर कशापासून बनलेलं आहे तर ग्रे मॅटरमध्ये काय असतं, इट कन्सिस्ट ऑफ सेल बॉडीज ऑफ बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स. बघा आता कॉर्टेक्स जो आहे सेरेब्रमचा त्याच्यामध्ये काय असणार आहे तर जे काही बिलियन्स ऑफ न्यूरॉन्स आहेत, म्हणजे खूप जे न्यूरॉन्स आहेत लाखो करोडो, त्या सगळ्यांच्या सेल बॉडीज या कुठं असणार आहेत तर कॉर्टेक्समध्ये असणार आहे. ओके, या ग्रे मॅटरमध्ये. व्हाईल द इनर सरफेस ऑफ द सेरेब्रम इज कॉल्ड ॲज सेरेब्रल मेड्युला अँड कंपोज्ड ऑफ व्हाईट मॅटर. बघा आता जो इनर सरफेस आहे या सेरेब्रमचा तो कशापासून बनलेला आहे, व्हाईट मॅटरपासून बनलेला आहे. आणि या व्हाईट मॅटरमध्ये काय असणार आहे, इट हॅज ॲक्झॉन्स ऑफ मायलिनेटेड नर्व्स. बघा ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मेड्युलामध्ये काय असणार आहे, न्यूरॉनचा ॲक्झॉन प्रेझेंट असणार आहे आणि कॉर्टेक्समध्ये काय असणार आहे, न्यूरॉनचं सेल बॉडी प्रेझेंट असणार आहे. सो आणि इनर सरफेसला सेरेब्रल मेड्युला म्हणतात आणि आउटर सरफेसला सेरेब्रल कॉर्टेक्स असे म्हणतात. The surface of cerebral hemisphere is folded by many convolutions that is called as gyri and grooves that is called as sulci. ओके, आता तुम्ही ब्रेनची डायग्राम बघितला असाल तर आता मी तुम्हाला लास्टला दाखवणारच आहे, म्हणजे ब्रेनचा व्ह्यू, म्हणजे तुम्हाला त्याच्यावरून समजेल की कशा प्रकारे आउटर साईड असते. तर या सेरेब्रल हेमिस्फेअरच्या वरच्या साईडला तुम्हाला फोल्डिंग्स दिसतात. ओके, म्हणजे अशा बघा की प्लेन नाही आहे तो सरफेस, तर फोल्डिंग्स वगैरे दिसतात. त्याच्यामध्ये कॉन्व्होल्युशन्स असू शकतात किंवा ग्रूज असू शकतात, म्हणजे चढ उतार असू शकतात. कॉन्व्होल्युशन्स त्यालाच गायराय असे म्हणतात आणि जे ग्रूज आहेत म्हणजे उतार जो असतो तिथं त्याला सल्साय म्हणतात. तर या ग्रूज आणि कॉन्व्होल्युशन्सने मिळून फोल्डिंग्स तयार होतात या सेरेब्रल हेमिस्फेअर्सवर. ओके, आणि याच्यामुळे काय होतं, धिस इन्क्रीज द सरफेस एरिया फॉर अकोमोडेट लार्ज नंबर ऑफ नर्व सेल. आता बघा जेवढ्या फोल्डिंग्स जास्त असतील तेवढा एरिया ऑफ सरफेस इन्क्रीज होणार आहे. बरोबर आहे ना. म्हणजे काही कपडे जर आपण पसरून ठेवले, म्हणजे पूर्णपणे असे कसेही ठेवले, तर एका कमी जागेत कमीच कपडे बसणार आहे. पण तेच जर कपडे तुम्ही व्यवस्थित फोल्ड करून एकमेकांवर जर व्यवस्थित ठेवले तर जास्त कपडे त्याच्यामध्ये बसणार आहेत. हे एक एक्झाम्पल सांगतोय मी. अशाच प्रकारे ब्रेनचा जो सरफेस आहे तो जर प्लेन असता तर कमी एरिया सरफेस राहिला असता, पण तो फोल्डेड असल्यामुळे परिणामी ज्यावेळी उपयोगी लागेल त्यावेळी नर्व सेल्स जास्त असणार आहेत तिथं, कारण फोल्डिंग जास्त आहेत आणि एरिया ऑफ सरफेस वाढणार आहे. सो अशा प्रकारे या फोल्डिंग्स ब्रेनवरती असतात, त्याच्यामुळे नर्व सेल्ससुद्धा महत्त्वाचे आहे. Each cerebral hemisphere is divided into 4 main lobes by 3 deep sulci. बघा आता आपल्याला माहीत आहे की सेरेब्रल हेमिस्फेअरमध्ये परत 4 लोब्स आहेत. कुठले कुठले आहेत, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब अँड टेम्पोरल लोब. बघा मी अजून एकदा परत सांगतोय, 4 लोब्स सेरेब्रल हेमिस्फेअरचे, फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब अँड टेम्पोरल लोब. ओके, हे 4 लोब्स आहेत. पण हे 4 लोब्स कशामुळे तयार झालेले आहेत, 3 सल्सायमुळे तयार झालेलं आहे. आता ते कसं आहे बघा. द फ्रंटल लोब अँड परायटल लोब आर सेपरेटेड बाय सेंटर सल्कस. बघा फ्रंटल लोब आणि परायटल लोबच्या मध्ये कुठला सल्साय आहे, सेंटर सल्कस. त्याचबरोबर parietal lobe and occipital lobe are separated by parieto-occipital sulcus. बघा सिंपल नाव आहे, कोणाच्या मध्ये आहे हा, परायटल लोब आणि ऑक्सिपिटल लोबच्या, आणि तो काय आहे, सल्काय आहे, म्हणून याला नाव काय दिलेलं आहे, परायटो-ऑक्सिपिटल सल्कस. ओके, आणि तिसरा जो आहे टेम्पोरल लोब अँड फ्रंटल और परायटल लोब्स आर सेपरेटेड बाय
सॅल्व्हियन सल्कस. आता हा तिसरा सल्कस आहे. म्हणजे 3 सल्कस कुठले आहेत? सेंटर सल्कस, परायटो ऑक्सिपिटल सल्कस और सॅल्व्हियन सल्कस. या तिन्ही सल्कायमुळे 4 लोब्स तयार झालेले आहेत. ते कोणते आहेत? फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब अँड टेम्पोरल लोब. As these sulci are not complete lobes are not really separated from each other. आता बघा, हे जे सल्काय आहेत ते पूर्णपणे एका मेम्ब्रेनपासून दुसऱ्या मेम्ब्रेनपर्यंत प्रेझेंट नाही आहेत, तर मध्येपर्यंत कुठेतरी प्रेझेंट आहेत हे सल्कस. आणि त्यामुळे हे लोब्स ॲक्च्युअली सेपरेट झालेले आहेत एकामेकापासून. हे एकच सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये आहे. ओके. The fifth median lobe, insula or insular cortex, is folded within lateral sulcus. आता हा 5वा मीडियन आहे. हा इतका काही याचं फंक्शन सांगितलेलं नाही आहे, पण त्याला इन्सुला किंवा इन्सुलर कॉर्टेक्स असे म्हणतात, जो की लॅटरल सल्कसमध्ये फोल्डेड असतो. तर हे झालं सेरेब्रमचं स्ट्रक्चर. ओके. फोरब्रेनमधला आपण पार्ट बघत आहोत. ऑल फॅक्टरी लोब बघितलेला आहे. सेरेब्रम आपण बघत आहोत की हा सेरेब्रम कसा आहे? लार्जेस्ट पार्ट आहे ब्रेनचा, 85% आहे. त्याच्यामध्ये 2 पार्टमध्ये डिवाईड झालेला आहे, म्हणजे राईट सेरेब्रल हेमिस्फिअर आणि लेफ्ट सेरेब्रल हेमिस्फिअर. तो एका फिशरमध्ये तयार झालेला आहे. आउटर साईडला सेरेब्रल कॉर्टेक्स म्हणतात, इनर साईडला सेरेब्रल मेड्युला म्हणतात. सेरेब्रल कॉर्टेक्समध्ये ग्रे मॅटर असतो आणि सेरेब्रल मेड्युलामध्ये व्हाईट मॅटर असतो. आणि या सेरेब्रल हेमिस्फिअरवरती खूप काही कॉन्व्होल्युशन्स अँड ग्रूव्ज म्हणजेच गायरा अँड सल्साय असतात, की ज्याच्यामुळे एरिया ऑफ सरफेस वाढतो आणि नर्व्ह सेल्स वाढतात. त्याचबरोबर सेरेब्रल हेमिस्फिअर्स हा 4 लोब्समध्ये डिवाईड झालेला आहे. परत कोणामुळे? तर 3 सल्कायमुळे. हे 3 सल्काय कुठले आहेत? सेंट्रल सल्कस, परायटो ऑक्सिपिटल सल्कस आणि सॅल्व्हियन सल्कस. त्यांच्यामुळे 4 लोब्स कुठले तयार झालेले आहेत? फ्रंटल लोब, परायटल लोब, ऑक्सिपिटल लोब आणि टेम्पोरल लोब. आता हे कम्प्लिटली डिवाईड झालेले नाहीत, त्यामुळे ते 2 वेगवेगळे लोब्स नाही आहेत, तर एकाच सेरेब्रल हेमिस्फिअरमध्ये प्रेझेंट आहेत. कंप्लीट झाले असते तर वेगवेगळे झाले असते सेरेब्रल हेमिस्फिअरचे पार्ट. ओके. तर हा झाला सेरेब्रमचा स्ट्रक्चरल पार्ट. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण फंक्शनल एरियाज बघणार आहोत आणि त्याच्यानंतर डायनसेफेलॉनचा पार्टसुद्धा बघणार आहोत. ओके. थँक्यू.